गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितले, क्लास 7 चा पूर्णांक संख्येचा गुणाकार आणि भागाकार त्यामधला सराव संच 8 पाहिले. आता आपण सराव संच काय करणार आहे 9. त्याच्यामध्ये आपण गुणाकार कसा करायचा पाहिले. आता आपण भागाकार कसा करायचा. भागाकारला पण तोच जो गुणाकार भागाकारला सेमच रूल आहे. काय रूल आहे, अधिक अधिकचा प्लस प्लसचा भागाकार काय असतो, डिवायडेड प्लस. ओके, एक नियम. दुसरा रूल काय आहे, मायनस प्लसचा भागाकार असतो मायनस. ओके, आणि मायनस वजाचा भागाकार असतो अधिक. समजलं. भागाकार आणि गुणाकारला सेमच रूल आहे. बेरीज आणि वजाबाकीला सेम रूल. लक्षात ठेवा. अधिक अधिकचा भागाकार अधिक, वजा अधिकचा भागाकार वजा, वजा वजाचा भागाकार अधिक. चला आपण सराव संच 9 सॉल्व्ह करायला घेऊ. बुक घ्या. सराव संच 9 झालं लिहून. हे हा रूल लक्षात ठेवायचा. एकदम इझी आहे. फक्त काय वजा कधी येतं, वजा अधिक असेल तर काय येणार, वजा. ओके, अधिक अधिकचा पण अधिक भागाकार, वजा वजाचा पण भागाकार अधिक. चला खालील उदाहरण सराव संच 9 मध्ये काय दिलंय, खालील उदाहरणे सॉल्व्ह करा. पहिले एक्झाम्पल काय आहे बघा, -96 भागिले 16. 16चा टेबल येते. काय येणार, 16 सक्के कसं लिहिणार, 96 भागिले 16. ओके, 16 सक्के 96 वजा 6. समजलं. वजा अधिकचा भागाकार काय येतो, वजा. समजलं. 16चा टेबल येत असेल तर इझी डायरेक्ट करायचं. आता एक्झाम्पल सेकंड घेऊ. काय, 98 डिवायडेड 28. 98 भागिले 28. फर्स्ट स्टेप काय तर वजा 28 आहे. सॉरी, वजाचा आधी सॉल्व्ह करून घ्यायचं आणि लास्टला संख्येला चिन्ह द्यायचं. समजलं. 98 भागिले वजा 28. ओके, 98 आणि 28 कुठल्या टेबल मध्ये बघायचं, कुठल्या टेबल मध्ये 58 आणि 28, 17 कुठल्या टेबल मध्ये येईल, कुठल्या टेबल मध्ये येत. 98 झालं. 98 आणि 28 कुठल्या टेबल मध्ये येईल सांगा. 14. 14 दोन्ही 14 28 14 56 14 28 14 42 14 56 14 पंचे 70. 14 सत्ते 98. ओके, पुस्तक खाली ठेव. काय येणार, 98 कुठल्या पाड्यात येते, 14 गुणुले 7 आणि 28 14 गुणुले 2 28. समजलं. 14ला 14 गेलं, किती राहिलं, 7/2 वजा 7/2. आन्सर काय आलं, वजा 7/2. काय, वजा अधिकचा गुणाकार आहे म्हणून काय येणार, वजा. एक्झाम्पल थर्ड काय, वजा 51 भागिले 68. फर्स्ट स्टेप काय, वजा 51 आणि खाली काय 68. कुठल्या पाड्यात 2 आहेत, 51 आणि 68. 17च्या काय येणार, वजा 17 वजा 1 ने केलं तरी चालतं. समजलं. 17 म्हणजे आपल्याला वजाची नाही ते. 17 त्रिक 51, 17 चोक 68. 17 त्रिक 51, 17ला 17 गेले, काय राहिले 3/4 वजा 3/4. साइनचा कधी विचार करायचा, लास्टला आन्सर लिहायचा आणि वजा वजाचा गुणाकार अधिक, अधिक वजाचा गुणाकार वजा आणि वजा वजाचा गुणाकार पण वजा. लास्टला आन्सरला आन्सर देऊन ठेवायचं. ओके, 3. चौथा एक्झाम्पल काय आहे,
68 भागिले -57 काय आहे? 68 भागिले -57. 68 आणि 57 कुठल्या टेबलमध्ये? 19. कुठल्या टेबलमध्ये येईल? 19 गुणिले काय येणार तिथे? 68 आणि 57 वजा 57. 68 काय? 1 गुणिले 19 1 19 19 दोन्ही 38. ओके, वजा 1 ठेवायचं. 19 गुणिले 19 त्रिक 57. 19 ला 19 गेले वजा काय आन्सर आलं? -2/3. आन्सर काय आलं? -2/3. चौथा एक्झाम्पल झालं. फर्स्ट एक्झाम्पल इरेज करू झालं लिहून. काय आहे एक्झाम्पल? पाचवा एक्झाम्पल काय दिले? -85 भागिले 20. -85 भागिले 20 कुठल्या टेबलमध्ये सांगा? 85 कुठल्या टेबलमध्ये येईल? 17च्या. आणि 10 20 5च्या. म्हणजे 17 5 85. ओके, 17 काय लिहायचं? फर्स्ट स्टेप काय लिहिणार? स्टेप वाईज 85 भागिले 20. खाली काय येणार? -1. वजा 17 गुणिले 5 1 25. ओके, म्हणजे 5 ला 5 गेले. काय राहिले? 17/4. समजलं? काय केलं? काहीच नाहीये. भागाकार आपला सिंपल भागाकार करायचा. साईनला फक्त लक्ष द्यायचं बस. 6वं एक्झाम्पल काय आहे? 6th एक्झाम्पल इरेज करून. सहावं एक्झाम्पल काय आहे? -150 भागिले -25. इथं लक्षात वजाचा भागाकार काय येत असतो? आधी. त्यामुळे काय 150 आणि 25 काय येणार? 25. ओके, 150 भागिले 25 वजा 25. वजाचा काय येतो? अधिक येतो. त्यामुळे त्याचा विचार नाही करायचा. तरी स्टेप्स लिहिण्यासाठी -1 करायचं. 25 गुणिले किती येणार? 6. 25 गुणिले 6 150. आणि खाली काय येणार? 25 गुणिले -1. वजा 25 ला 25 गेले. वजाचा किती आले? 6. आन्सर काय आले? 6. 6वं एक्झाम्पल झालं. पाऊस आला. पाऊस आला. Tata,